मनापासून स्वागत आहे. मगाचपासून हा कार्यक्रम चालू आहे, परंतु या कार्यक्रमाची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. बाळासाहेब एरंडे मालक काय करणार आहेत, रुग्णवाहिका मालक काय करणार आहेत, आमचा सचिन काय करणार आहे, बाळासाहेब काय करणार आहे, ती सगळी टीम आहे की सातत्यानं नेमकं हे काय भूमिका घेणार आहे आणि त्याची चर्चा गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे. त्यामुळं हा कार्यक्रम व्हावा आणि खास करून बाळासाहेब लवकर व्हावा अशा सगळ्यांची आपली इच्छा होती. सगळ्या कार्यक्रमाची तयारी झाली. चेतन आमचे जिल्हाध्यक्ष आहेत, ते सगळं नियोजन करत असतात, पण आमचं नियोजन झाल्यानंतर बाळासाहेबांनी मला विनंती केली की भाऊ आपला प्रवेश 30 तारखेपर्यंत थांबवायला लागतो. 30च ना, 30 जुलैला पर्यंत आपला प्रवेश थांबवायला लागतोय. आबासाहेबांची पुण्यतिथी झाल्याशिवाय आम्ही प्रवेश करणार नाही. आबासाहेबांचा एकदा आम्हाला पुण्यतिथीचा कार्यक्रम व्यवस्थित करू द्या, मग आम्ही पक्षामध्ये प्रवेश करू. कारण त्यावेळी ठरलेली तारीख बदलली, त्याच्या अगोदर ठरलेली तारीख बदलली. आताही प्रदेशाध्यक्ष येणार होते आपले कराडला 10 तारखेला आजच, आणि 10 तारखेला प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये बाळासाहेबांनी आपल्या सगळ्या सहकार्यांचा प्रवेश ठरला. आणि हा प्रवेश ठरल्यानंतर प्रदेशाध्यक्षाचा दौरा माननीय मुख्यमंत्री मोदयांनी थांबायला सांगितलं आणि कराडचा जो होणारा कार्यक्रम होता तो माननीय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये उद्या पुण्यामध्ये ठेवायचं ठरलं. तेव्हा प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं, भाऊ जयकुमार कार्यक्रम 13 तारखेला घ्या. मी म्हणलं आता काय तसं घडणार नाही, कारण आता 3 वेळा कार्यक्रम मागं पुढं. बाळासाहेब म्हणतोय आम्हाला घेणार आहे का एकदा सांगून टाका. सचिन म्हणतोय भाऊ आमचं करायचं काय सांगून टाका. तेव्हा मी आता सांगितलं की आता 10 तारीख बदलणार नाही, 10 तारखेला आता प्रवेश होणार. त्यामुळं आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांचा प्रवेश होतो. समद्यांना मी नमस्कार करतो आणि माझ्या विश्वासाला आपण जी प्रतिसाद देऊन आला याबद्दल तुमचा अंतःकरणापूर्वक आभार मानतो. आणि मला भावनं सांगितलंय की काही बोलायचं नाही. भाऊ बोलत तर नाही मी, मला पहिली सवय नाही बोलायची. मी बोलील, आंधळीला येऊन बोलील. तर भाऊ ही लोक जी आलेली आहे ती सर्व ही तुमच्याकडे बघून आलेली. ती दादा तुम्ही होता, दादा होता, आपलं मुख्यमंत्री साहेब होतं, देवाभाऊ होतं, पडळकर होतं. जसं तुम्ही सांगितलं तसं मी वागलोय. तर आता ह्या जनतेचं काय करायचं ही जनता अडचणीत आहे. आणि मला जी ती येतोय म्हणते, अरे काय करतोय तो. अरे साहेब किती दिवस आहे तिथं, वर्ष 1.5 वर्ष आहे, 2.5 वर्ष राहतील, तू परत कुणाच्या दारात जाशील. तर ह्याला उत्तर भाव तुम्ही द्यावं लागणार आहे. आणि दादा ही बी तुम्ही लक्षात घ्या, ही एवढं विसरू नका. आणि मी काय लय बोलण्यासारखं काय, मी अशिक्षित पोरगा आहे, शेतकऱ्यातला पोरगा आहे. माझं वडील मेंढराठी होतं आणि ही माझ्या आज्यानं आणून सोडलेलं होतं इथं. 1987 साली मी आबासाहेबांकडे आलतो. मी बेंगलोरला होतो, दुकानदारी करत होतो. ही मला जरा आवडलं साहेबाचा शब्द म्हणून मी दुकानदारी सोडली. 91ला मी सांगोल्यात आलो, हॉटेल धंदा केला. हॉटेल धंद्यातनं साहेबासंग राहिलो. मी प्रामाणिकपणे आबासाहेबाचं काम केलं. मी 4-5 इलेक्शन लढवलेली होती, पण मी प्रामाणिक राहिलो. ज्याच्या संघ बी राहिलो प्रामाणिक राहिलो. मी तुमच्याकडे बी आलो, पण मला जी काही इच्छा होती ती मी पहिल्यांदा तुम्हाला भाऊ मी मांडल्या. दादा कसं मांडलेलं आहे, देवाभाऊ कशी मांडली, तुमच्या कशी मांडली, ही सांगून मी केलंय. मी काय कधी खोटं बोलत नाही कुणाला, आणि मला खोटं बोलून भाऊ तुमच्याकडून काय घ्यायचं नाही. पण आता ही जी जनता आली ती तुमच्याकडे बघते. आमचं भविष्याचं काय करणार आहे तुम्ही. जसं तुम्ही तुमचा मतदारसंघ समजताय असं
ही मतदाराची जबाबदारी तुमची आहे भाऊ. आणि दादा खासदार म्हणून जरी पडला असाल तुम्ही तर निवडून आणतो आम्ही. जरा टाइम द्या आम्हाला. ह्या तालुक्यात जर तुम्हाला समजा तालुक्यातनं किती लीड द्यायची जबाबदारी माझी. मी तुम्हाला शब्द देतो, मी काय तुम्हाला बाकीचं मागत. तर आमच्या नजर ठेवा तुम्ही. नित्य वाकड्या नजरेने बघितलं तर माझं पोट भरते. आणि सारखं सारखं दादा मी तुमच्याकडे येत नाही. मी जयभाऊकडे जातो सारखं. माझं काय किरकोळ काम असते मी जातो. तर भाऊला मी माझ्यासाठी काय मी मागत नाही. मी माझ्या गोरगरीब शेतकऱ्यांना, कुणाचे रस्ते आहेत, कुणाचे DP आहेत, कुणाची भांडणं असतील, मी ह्या समजा पोलीस स्टेशनचं काम असतील, हीच मी भाऊला त्रास देतो. भाऊ एवढा जाता. दुसरी म्हणते की कढीपत्ता कुठला फेकू द्या, मला काही फरक पडत नाही. मला कुणाची काही घेत नाही. मला कुणावर टीका टिप्पणी करायची. पर भाऊ मी काय काय मला शब्द दिलेला आहे. जरी मी पक्ष सोडून जरी चाललो असतो तर मी दिलेला शब्द पाळणाऱ्यातला पोरगा आहे. मी कुणाला फसवणाऱ्यातला नाही. तर मला जी माझ्या घराचं रस्तं बंद केलं, आता त्यांची दारं बंद झाली ती पण आम्ही काम करून आलोय. तिथं आम्ही जिथं साहेबांना दिलेली खुर्ची मोकळी होती म्हणून त्या खुर्चीवर आम्ही माणूस बसवून आलेला बाहेर. ह्याची तर त्यांनी जरा थोडी विचार करायला पाहिजे. नाही केला तरी आम्ही काय भाऊ रागाला जात नाही. पण ह्याचा तुम्ही विचार करा. आम्हाला उद्या इथं 3 पैलवान केलेला आहे. मी अशिक्षित मानव, 4 तुकडं झालेत पायाचे, कुणासंग कुस्ती धरणार सांगा मला. 4 पोराच्या जीवावर मी काय काय करणार आहे. आता 3 पैलवान माझ्या मागे लागले. असू द्या भाऊ. तर मला कुणाच्या दारात नेऊन बांधू नका एवढीच माझी विनंती आहे. दादा तुम्हाला बी आणि काय तर एवढी भाऊ तुम्ही ही विचार करा. दादा मी काही बोलणार नाही, पण मी दिलेला शब्द जरूर पाळेन एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि नंतर बोलतो. आता जय हिंद, जय